गुड मॉर्निंग फॅमिली. आज आपल्याला जी ट्रिप आली आहे ती आहे मांजरवाडीची. आपण मागच्या वेळेस एकदा गेलो होतो, आज परत आले. तर दाखवतो तुम्हाला आज कशी आहे आपली जर्नी. जवळचीच आहे, 25 किलोमीटर जायचं आहे आपल्याला. फक्त 500 किलो चुन्ना न्यायचं आहे, त्यामुळं बघत राहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कसा आहे रोड. शून्यवाले कुठं जाऊन दुकान काढायला लागले, काय माहिती. त्यांचं आधी गावात होतं, आता त्यांनी गावाच्या बाहेर काढलेलं आहे. गावाच्या बाहेर गोडाऊन घेतले त्यांनी. आता रोड जरा खराब आहे थोडासा, कारण आपण इकडं आलोय म्हणजे आपल्याला इकडनंच पुढं जायचं आहे. त्यासाठी ह्याच रोडनं आलोय आपण. ह्याच रोडला त्यांचं गोडाऊन बी आहे आणि तिथूनच तसंच पुढं जाणार आहे आपण. चला पुढे गेल्यावर पुढचं दाखवतो. आलोय मंडळी जवळ, 2च मिनिटात पोचणार आहे आपण. आणि इथं पुढंच आहे बरं का त्यांचं गोडाऊन. हे बघा, दिसतंय का चुन्ना पडलाय रोडला. हे आहे गोडाऊन चुन्याचं. चुन्ना भरलाय. आता आपण निघालोय. चुन्ना भरून झाले आणि आता आपण निघालोय. आता रोडनं आपण जरा पटापटा जाऊ, कारण आपल्याला आता दुसरा एक कॉल आला आहे आणि अजून एक लोकल आहे आपल्याला आल्यावर. व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत एन्जॉय करत राहा. चॅनलला सपोर्ट करा. आलाय पुढे. हा इकडनं पुण्याला जातो आणि इकडं वळल्यानंतर हा साताराला जातो. हा जातो साताऱ्याला. हा मधला रोड आहे, पुणे सातारा रोडला जोडणारा. आपण इकडनं खालून आलो होतो आता. आणि असं सरळ जायचं. सरळ जाऊन राईट मारला की साताऱ्याला जातो, लेफ्ट मारला की फलटणला जातो माघारी. आता आपण जाणार आहे सातारा रोडकडे. आपण निघालोय साताराच्या दिशेने. इथून आपण मारणार आहे लेफ्ट. हा चौक आहे, इथून हा पुणे रोडला जातो इकडं साताराला. इकडं जातो पुशेगावला आणि सरळ जातो साताऱ्याला. हा आपण आता वळलोय पुशेगाव रोडला. आता पाहावं आपण पुशेगाव रोडला वळलोय. हा आहे पुशेगाव रोड. आता आपण वाटार निंबाळकर हे गाव पार करून पुढं आलोय. कसा आहे बघा नजारा एकदम. वारं खूप सुटले जोरात.
पाटी, तिथनं पुढे लागेल तातवडे. वाकरी पाटी, इथून खाली वाकरीला जायचा रोड आणि हा आहे पुढं ढवळ पाटीला जायचा मार्ग आपला. या मार्गाने आपण चाललो आहे. पुढं आला आहे तो ढवळ पाटी चौक आहे. ढवळगावला जाण्यासाठी हा तो मार्ग आहे. इकडं डाव्या हाताला वळलं तर आपण उपाळे कारखान्याला जातो. उजव्या हाताला वळलं की ढवळ गावामध्ये जातो. हा मार्ग आहे ढवळ. आपण ढवळ म्हणणं पुढं कसं आहे वातावरण. तातवडे गाव लागेल पुढं. तातवडे गावातून आपल्याला वर जायचं आहे आणि तिकडनं इकडं खाली वळायचं आहे. बराबर डोंगराच्या माथ्यावरून आपल्याला खाली निघायचं आहे. म्हणजे आपण आपल्या डेस्टिनेशनला पोचून जाईल. बघा इकडे कसं आहे वातावरण, कसे आहे डोंगर. डोंगरात गेलाय का कधी? डोंगरात इकडे येऊन बघा कसे डोंगर. आला आहे तातवड्याला जाण्याचा मार्ग. इकडं तातवड्याला जातो, इकडं पिराच्या वाडीला जातो. काल बी आपण इथं आलो होतो. हा सुरू झाला आहे आपला घाट. घाटात जमल इतकंच शूट करणार मित्रांनो, कारण इथं जास्त शूट करता येत नाही, रोड लहान आहे.
व्हिडिओचा फोटोशूट चाललाय, त्यामुळे चालू दे. कसं आहे, काय झाडी, काय डोंगर, काय गोड. हा शेवटचा डायलॉग मी काय मानणार नाही, कारण इथं कुठं हॉटेल नाही. आत्ता आपण चाललोय दुसऱ्या घेरवर, कारण आपली गाडी तिसरा घेर मागतच नाही. आपली गाडी थोडीशी लहान पडते. घाट सेक्शन असल्यामुळे थोडासा त्रास होतो. हा काय वातावरण आहे, लाखा 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 लाखा. तर हे गडी कुठं चालत चाललाय काय माहित नाही. वातावरण कसं आहे फक्त तेवढं बघा, आहे का नाही जोरात. जायचं आहे त्या तिकडं जे गावं दिसतात ना मित्रांनो, तिकडं आपल्याला जायचं आहे. आपल्याला इथून त्या शेडीच्या पलीकडून आपल्याला रोड आहे खाली जाण्यासाठी. तिथून आपल्याला खाली जायचं आहे. मग जातोय आपण आपल्या डेस्टिनेशन आहे का मांजरवाडी. दिसते का मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो एक छोटासा. ते का मांजरवाडी. चाललोय आपण आपल्या डेस्टिनेशनकडे. हा आहे रोड. जवळपास पोहोचत आले. काय तिकडे जायचं आहे आपल्याला, वर तिकडे जायचं आहे मंदिरापाशी. हे आपलं मंजिल पूर्ण. हे आपण पोचलोय गावात. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.